राज्य सरकार सगळीकडे शिक्षणासाठी वेगवेगळ्या योजना आखतात, कशा प्रकारे शाळेचा जो पट आहे तो वाढवावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कष्ट देखील घेत आहेत। शिक्षण विभाग जो आहे सातत्याने शिक्षकांच्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी देखील कष्ट घेत असताना देखील उल्हासनगर शहरामध्ये ही जी शाळा आहे ही 19 नंबरची ही जी शाळा आहे, या शाळेतील 4 वर्ग गेली 5 ते 6 वर्ष झाले इथे कुठल्याही प्रकारचे लेखी तत्वावर नाही तर फक्त तोंडी तत्वावर ते 4 वर्ग हे खाजगी शाळेला दिलेले आहेत। इथे जी बाजूला एक शाळा आहे, ही जी टिळक म्हणून शाळा आहे, त्या शाळेला गेली 5 वर्ष झाले ते वर्ग देण्यात आलेले आहेत। नक्की उल्हासनगर महानगरपालिकेचे जे शिक्षण विभाग आहे ते त्यांचा मानस काय आहे? शेवटी कसं झालं की विद्यार्थ्यांसाठी ही जी जागा असते, ते जे वर्ग असतात ते आपल्या शाळेच्या आपल्या महानगरपालिकेच्या शाळेंसाठी असतात, परंतु 5 ते 6 वर्ष झालं ते वर्ग त्यांना देऊ करण्यात आले। हा एक प्रकारचा अतिशयपणा नाही का? हा राज्य सरकारचा अपमान आहे का? कशा प्रकारे शिक्षणाला हे तळात घेऊन जात आहे? अनेक शहरामधील अनेक जे भूखंड बेंकृत झालेलेच आहे, परंतु शाळेचे वर्ग देखील आता खाजगी शाळेला दिले जात आहेत। नक्की शिक्षण विभाग यांचा मानस आहे तरी काय? राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये असा जो प्रकार घडत आहे याबद्दल आता जनता देखील आक्रोशित आहे। उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख आता ज्यांनी कोणी जे 4 वर्ग त्या खाजगी शाळेला दिलेले आहेत त्यांच्यावरती कुठली कारवाई करतात हे पाहणे देखील अत्यंत आवश्यक आहे। उल्हासनगर शहरामधील घडलेली ही जी घटना आहे ही घटना अशी अनेक ठिकाणी झालेली आहे का याची देखील पडताळणी करणे अत्यंत गरजेचं आहे।